HT न्यूज इंडिया, सच के साथ। नमस्कार, आप देख रहे हैं HT न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। बेपत्ता महिलेला सुखरूप घरी पाठवणारे हिंगणघाट पोलीसचे कर्मचारी। विमलबाई दशरथ पिंपळकर वय 65 वर्षे ही महिला दवाखान्यात जाण्यासाठी घरातून बाहेर गेली होती। महिलेची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने ती काही दिवसांपासून बेपत्ता झाली होती। महिलेच्या भावाने सगळीकडे शोध लावला, परंतु ती महिला मिळाली नाही आणि काल रात्री हिंगणघाट पोलीसच्या डायल 112 वर कॉल आला व महिलेबद्दल माहिती दिली की सदर महिला रात्री 11च्या सुमारास फिरत आहे। डायल 112 वर हजर पोलीस हवालदार प्रवीण बोधाणे, पोलीस शिपाई संदीप उईके, भूषण भोयर, महेंद्र गायकवाड तात्काळ त्या स्थळावर गेले असता त्यांना ती महिला दिसली। तिला विचारपूस केल्यावर ती बरोबर काही सांगत नव्हती। मग त्या महिलेला रेल्वे स्टेशन जवळ निराधार आश्रमात रात्री आश्रय दिला आणि महिलेच्या घराचा शोध लावण्यास सुरुवात केली। रात्रभर शोध लावण्यात आला आणि सकाळी माहिती मिळाली की ती महिला अंबेझरी, तालुका खैरी, पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहे। तेव्हा पांढरकवडा पोलीस निरीक्षक झांबरे यांना संपर्क केला आणि त्या गावाचे पोलीस पाटीलच्या साहाय्याने बेपत्ता महिलेच्या भावासोबत बोलणे झाले। आज सकाळी महिलेचा भाऊ हिंगणघाट पोलीस ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यांनी निराधार आश्रमामध्ये एका भावाला तिच्या बहिणीसोबत भेट करून दिली। संपूर्ण शोध मोहिमेत पोलीस निरीक्षक मनोज गबने यांच्या निर्देशात पोलीस हवालदार प्रवीण बोधाणे, पोलीस शिपाई संदीप उईके, भूषण भोयर, महेंद्र गायकवाड यांनी चांगली कामगिरी केली। पोलिसांची अशी भूमिका पाहायला मिळाली, त्यांच्या कार्याची सगळीकडे कौतुक होत आहे। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बग। हो, काय नाव तुमचं आणि तुम्ही कुठचे? मी गजानन सीताराम टेकाम, गाव आंबेझरी, इजारा, तहसील झरी, जिल्हा यवतमाळ। आणि मी माझ्या बहिणीच्या शोधावर मी म्हणजे 15 दिवस झालतो, तरी पण मला शोध मिळाला नव्हता। हिंगणघाट पोलिसांनी माझ्या बहिणीला सुरक्षित ठेवल्यामुळे मी हिंगणघाट पोलिसांची आभारी मानतो। म्हणजे जेव्हा तुमची बहीण लापता होती तुम्ही कुठे कुठे शोध घेतला होता? मी सर मारेगाव तहसीलला, झरी तहसीलला आणि पांढरकवडा केळापूर तहसीलला। म्हणजे यांचा काही असं घरी भांडण काही झाले? नाही, एकटीच राहते, आमच्याच घरी राहते ते। नवरा पण नाही आहे, मुली आहे तर लग्नामुळे सर्व झाले, त्याचे मुलं बाळ आहेत ना, ते आमच्याच घरी राहत होती। मानसिक काहीतरी मानसिकतापणा थोडा तिचा बिघडून आहे सर। 15 दिवसापासून ते नापता होती सर। तुम्ही मग पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दर्ज केली? नाही, रिपोर्ट नाही दिला सर, पण माहिती हिंगणघाट पोलिसांनी माहिती दिली। आंबेझरीला पोलीस पाटलाजवळ फोन केल्यानंतर मला त्यांना सांगितलं का बा तुमची बहीण हिंगणघाटले आपल्या पोलीस स्टेशनला जमा करून आहेत, तर तुम्ही जाऊ शकता। आता कसं वाटत तुमची बहीण मिळाली तुम्हाला? आनंद वाटत आहे सर। आणि हिंगणघाट पोलीस जे कर्मचारी ज्यांनी तुमच्या बहिणीला शोध करून तुमच्यापर्यंत पोहोचवला, कसं वाटत आहे त्यांच्याबद्दल? धन्यवाद सर, आभारी मानतो सर पोलिसांना, मी हिंगणघाट पोलिसांना। बाई तुम्हाला जी मिळाली हिंगणघाट पोलीस स्टेशनच्या हद्दीत, किती वाजताची घटना आहे, कुठं सापडली आहे? ही रात्री 10च्या सुमारात आम्हाला 112 वरती कॉल आला। त्यानंतर करजना पार्ले गोदाऊन इथे ही महिला एकटी आहे म्हणून आम्हाला तिथे मिळाली। ती मिळाल्यानंतर तिचा आम्ही पत्ता विचारला असता ती पत्ता बरोबर सांगत नव्हती। मग तिला आम्ही इथे बेघर निवारण केंद्र इथे आणून दाखल केलं। त्यानंतर तिला विचारणा केल्यानंतर तिने अंबाझरी गाव सांगितलं। ते आम्ही PI झांबरे पांढरकवडा यांच्याशी संपर्क साधून अंबाझरी पोलीस पाटलांचा नंबर घेतला आणि त्यानंतर तिथे फोटो पाठवला। त्यांनी सांगितलं की ही महिला आमच्याच गावची आहे। त्यानंतर त्यांचा भावाशी आमचा कॉन्टॅक्ट झाला। आज आम्ही त्यांना स्वाधीन करत आहे त्यांचा। खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।